लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या व्यापक छाननीचा मार्ग आता मोकळा। आयकर भरणाऱ्या बहिणींना 1500चा लाभ मिळणार नाही। पंतप्रधान मोदी आज घेणार सर्वपक्षीय शिष्टमंडळाची भेट। शिष्टमंडळातील प्रतिनिधी परदेशातील अनुभव करणार शेअर। महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या मतदार याद्यांचा डेटा शेअर करण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय। राहुल गांधींनी निकालावरती आक्षेप घेत बोगस मतदान झाल्याचा केला होता आरोप। वर्धापन दिनानिमित्तानं दोन्ही राष्ट्रवादींकडून पुण्यात मेळाव्याचं आयोजन। बालगंधर्व रंगमंदिरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मेळावा तर अजित पवारांचा बालेवाडीत मेळावा। उद्धव ठाकरेंची साथ सोडत चंद्रहार पाटलांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश। सांगली जिल्ह्याला घराणेशाहीची कीड लागली आहे म्हणत चंद्रहार पाटलांची पक्षप्रवेशावेळी घणाघाती टीका। गुलदार युद्धनौका सिंधुदुर्गातील निवती रॉक येथे स्थापित होणार। आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार जलपर्यटन प्रकल्पाचा मुहूर्तमेढ सोहळा। 13 जूनपासून मान्सून पुन्हा राज्यात होणार सक्रिय। 12 आणि 13 तारखेला कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट। यात डोंबिवलीतनं 8:59 मुंबईला जाणारी स्लो एसी लोकल ही डोंबिवली स्टेशनमध्ये 10 मिनिटांपासून थांबून आहे। प्रवाशांची गर्दी झाल्यामुळे लोकलचे दरवाजेच बंद झाले नाहीत। अखेर आरपीएफ पोलिसांनी प्रवाशांना हटकलं आणि दरवाजे बंद झाले। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य सर्वात आधी न्यूज 18 लोकमतवरती आपण बघतोय। एसी लोकल आहे, स्वयंचलित दरवाजे त्याचे आहेत आणि प्रवाशांची गर्दी झाली त्यामुळे दरवाजे काही बंद होईनात। त्यामुळे 10 मिनिटं लोकल डोंबिवली स्टेशनमध्ये उभी होती। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप भणगे आपल्या सोबत आहेत। प्रदीप, किती गर्दी आज पुन्हा एकदा डोंबिवली स्टेशनवरती, काय परिस्थिती होती एसी लोकलमध्ये? आपण जर बघितलं तर गर्दी ही जी आहे ही नॉर्मल गर्दी आहे। मात्र जर 8:59ला स्लो लोकल जी आहे ती मुंबईला जाणारी ही डोंबिवली प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर आली आणि या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरती प्रवाशांची आणि नागरिकांची मोठी गर्दी झाली या एसी लोकलमध्ये जाण्यासाठी। विशेष म्हणजे जे प्रवासी आहेत हे प्रवासी एसीच्या लोकलमध्ये घुसत होते। मात्र 10 मिनिटे झाले तरी दरवाजे बंद होत नव्हते। अखेर प्लॅटफॉर्म 5 वरून जे आरपीएफ पोलीस आहेत यांना 3 नंबरवर यावं लागलं आणि प्रवाशांना हटकावं लागलं। तेव्हा एसीचे लोकल चे दरवाजे बंद झाले आणि 10 मिनिटे यामध्ये गेली। आपण जर बघितलं तर 8:59 ची ही लोकल होती। जवळपास 9:09ला ही लोकल हिनी डोंबिवली स्टेशन सोडलंय। आपण जर बघितलं तर ज्या प्रकारे बंद दरवाजे करण्याचं प्रशासन निर्णय घेणार आहे त्या निर्णयाचा एक फटका आता आपल्या समोर मोठं उदाहरण आहे। जर असंच जर होत राहिलं तर मध्य रेल्वे ही अजून सुद्धा उशिराने धावेल। आपण जर बघितलं तर जवळपास स्लो ट्रेन आहेत या जवळपास 5 ते 7 मिनिटांनी आज सुद्धा उशिरा आहे। एसी लोकलचा हा फटका भविष्यात सुद्धा पडण्याची शक्यता आहे। बिलकुल, धन्यवाद प्रदीप या माहितीसाठी। मात्र कशी गर्दी या लोकल ट्रेनमध्ये असते त्याची ही दृश्य आहेत। ही दृश्य न्यूज 18 लोकमतवरती आपण सर्वात प्रथम बघतोय, कारण लोकलला असलेली गर्दी हे काही नवीन नाही मुंबईकरांसाठी आणि खास करून मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी। कालचीच दुर्घटना डोळ्यासमोर आहे। लोकल लटकत प्रवास करत असतात। लोकलला काही म्हणजे नॉन एसी लोकलला काही स्वयंचलित दरवाजे नसतात त्यामुळे लोकल लटकत प्रवास करतात। मात्र एसी लोकलला तसे दरवाजे आहेत त्यामुळे ते बंद होणं गरजेचं आहे। मात्र गर्दीच इतकी मोठ्या प्रमाणात की लोकांची गर्दी आणि आतमध्ये घुसण्याची घाई त्यामुळे हे दरवाजे किती वेळ बंदच होत नव्हते। आरपीएफने मध्यस्थी करून मग काही प्रवाशांना उतरवलं आणि मग लोकलचे दरवाजे बंद होण्यास मदत केली तेव्हा कुठे ती लोकल रवाना झाली। मात्र तब्बल 10 मिनिटं डोंबिवली स्टेशनमध्ये ही लोकल तशीच रखडलेली होती, कारण तुफान गर्दी त्यामुळे लोकलचे एसी लोकलचे दरवाजे काही बंद होईनात। ही गर्दी मध्य रेल्वेच्या प्रत्येक स्टेशनवरती अशी असते नेहमीच आणि त्याची सवय आता प्रवाशांना झालेली आहे। मात्र ज्या पद्धतीने रेल्वेने काल सांगितलं की आता नॉन एसी लोकलला सुद्धा स्वयंचलित दरवाजे करणार असल्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे जर असे दरवाजे झाले तर काय परिस्थिती होईल? ही लोकल ते स्टेशनमध्येच रखडून राहील, कारण जशी आता एसी लोकलची स्थिती झाली की प्रवासी काही मागे हटायला तयार नाहीत आणि हा लोकलचा दरवाजा एसी लोकलचा दरवाजा काही बंद व्हायला तयार नाही। त्याच संदर्भात आपण मध्य रेल्वेचे पीआरओ स्वप्नील लीला आपल्या सोबत जोडले गेले। स्वप्नील जी,
कालच आपण या संदर्भात बोललो आणि तुम्ही देखील निर्णय जाहीर केला की नॉन एसी लोकलला स्वयंचलित दरवाजे करणार। जर असे दरवाजे केले तर आजची ही स्थिती जी डोंबिवली स्थानकामध्ये एसी लोकलची झाली तशी नाही का होणार? स्वप्नीलजी आवाज येतोय तुम्हाला? हॅलो स्वप्नीलजी आवाज येतोय? आज डोंबिवली स्टेशन मध्ये एसी लोकलचे दरवाजे बंद होईनात कारण प्रवाशांची इतकी मोठी गर्दी, 10 मिनिटं लोकल रखडली होती आणि तुम्ही कालच निर्णय घेतलायत की आता नॉन एसी लोकलला सुद्धा स्वयंचलित दरवाजे करायचे, तर त्याचं काय होईल? नाही, यामध्ये मी आपल्याला हे सांगू इच्छितो की तिथे जितकी आतापर्यंत माहिती मिळाली आहे साधारण 2 ते 3 मिनिटं तिथे लोकल थांबली होती आणि आपल्याला जर याची कल्पना असेल तर एसी लोकलसाठी आपल्याला आपण हा प्रयत्न करतो की प्रवाशांना व्यवस्थित त्याच्यात बसता आलं पाहिजे आणि सोबतच आपण तिकीट चेकरच्या माध्यमातून एक ड्राईव्ह देखील चालू केलेली आहे की बऱ्याचशा वेळेस ज्या प्रवाशांकडे एसी लोकलचे तिकीट नाही असे प्रवासी देखील पीक आवर्स मध्ये एसी लोकलमधनं प्रवास करायचा प्रयत्न करतात किंवा या लोकलमध्ये चढतात, तर ते दोन्ही दृष्टिकोनातून आपण काम करतो आहोत। बरं, जे साध्या तिकिटाने एसी लोकलमध्ये चढतात त्यांच्यावरती तर कारवाई होतेच, मात्र जी गर्दी आहे त्याच्यावरती पर्याय काय? लोक म्हणतायत की दरवाजे करण्यापेक्षा मग फ्रिक्वेन्सी वाढवा ट्रेनची। ट्रेन आता आपण जर पाहाल तर प्रत्येक 2 ते 2.5 मिनिटानंतर ट्रेन असते। 2 ट्रेनमध्ये 180 मीटरचं डिस्टन्स आपल्याला मिनिमम ठेवावं लागतं सुरक्षेच्या कारणांमधून। बरं, पण नेहमीच मध्य रेल्वे ही उशिराने धावत असते, त्यामुळे 2 ते 3-2.5 मिनिटांनी जरी ट्रेन असली तरी ती 15 ते 20 मिनिटांना उशिराने येते। आपण अशी स्टेटमेंट्स करणं योग्य वाटत नाही। आपण रिस्पॉन्सिबल चॅनलच्या अँकर आहात, आपण अशी स्टेटमेंट्स किंवा जनरलाइज स्टेटमेंट्स करणं योग्य वाटत नाही। अहो, ही लोकांची प्रवाशांची ओरड आहे। सोशल मीडियावरती सुद्धा लोक अगदी धडे लिहितात की कशी आपण हे सांग, मी लोकल मध्य रेल्वेवरनं रोज 40 लाख लोक चालतात, 40 लाख लोक प्रवास करतात। आपण 40 लाख लोकांशी म्हणजे संवाद साधलेला असेल तर मला कल्पना नाहीये, पण मध्य रेल्वेच्या ज्या 40 लाख लोकांना रोज ज्यांची आपण फेऱ्या करतो किंवा ज्या लोकांना आपण त्यांच्या डेस्टिनेशन पर्यंत रोज पोहोचवतो। बरं, म्हणजे स्वप्नीलजी तुमचं म्हणणं आहे की मध्य रेल्वे ही रोज ऑन टाइम धावते? मी असं नाही स्टेटमेंट दिलं, आपण जे जनरल स्टेटमेंट दिलं ते स्टेटमेंट मी म्हटलं की योग्य नाहीये। आपण असं स्टेटमेंट दिलं की सगळ्याच लोकल आणि रोजच मध्य रेल्वे लेट जाती, असं स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे आपलं। याचा अर्थ रोज मध्य रेल्वे ही वेळेवर असते? मी हे आपल्याला सांगतोय की मध्य रेल्वेचे रोज प्रयत्न असतात। बरं, आत्ताचं ताजं उदाहरण अगदी लगेचच आपण त्याची प्रचिती, कारण याचा अर्थ ऐका स्वप्नीलजी, आमचे प्रतिनिधी आहेत ना प्रदीपजी, आपण पण कृपया ऐकून घ्या। आपण जसं 10 आत्ता सांगितलं की डोंबिवलीमध्ये प्रवाशांच्या गर्दीमुळे 3 ते 4 मिनिट आपल्या एसी लोकलला एक्स्ट्रा थांबावे लागले। आता याच्या मागची जी लोकल आहे ती देखील याच्यामुळे उशिरा होणार आहे। बरोबर आहे, याचा अर्थ लोकल प्रयत्न आपला असा असतो की स्वप्नीलजी, आमचे प्रतिनिधी प्रदीप भडगे ना आता डोंबिवली स्टेशनला आहेत, तेच तुम्हाला अगदी चांगल्या रीतीने सांगू शकतील। प्रदीप बोला। सर, आपण जर बघितलं तर ठाण्यापलीकडे ही सर्वात जास्त पॉप्युलेशन आहे आणि ते मुंबईला कामाला जातं। लोकांची मागणी एवढीच आहे की तुम्ही ठाणा कर्जत, ठाणा कसारा, ठाणा कल्याण, ठाणा डोंबिवली आणि कर्जत कसारा ते ठाणा कल्याण ठाणा अशा लोकल चालू कराव्यात। आपण जर बघितलं तर त्या ह्यांनी गर्दी कमी होईल अशी लोकांची मागणी आहे। कोविड काळाच्या आधीपासून ही मागणी आहे, मात्र रेल्वे प्रशासन ही काय पूर्ण करत नाही आहे। कसारापर्यंत आणि कल्याणपासून कर्जत पर्यंत तिसऱ्या आणि आपण जर बघितलं तर 7 ते 8 मिनिटं जे ट्रेन लेट आहेत सर, आणि गेल्या अनेक दिवस बघितलं तर 10 ते 12 मिनिटं कायम ट्रेन लेट असते। आपण ऐकाल सोबतच तर ते चांगलं होईल। मी आपल्याला याच्यासाठीच सांगितलं, कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत या मार्गावरती ऍडिशनल ज्या मार्गिका आहेत, तिसरी आणि चौथी लाईन, त्याच्यासाठी आपण याचसाठी प्रयत्न करतो आहोत की ज्यातून आपण प्रवाशांना जास्तीत जास्त गाड्या आणि त्या गाड्या पंक्च्युअल पद्धतीने चालवण्याचा आपण प्रयत्न करू शकू। आता जसं आपण पाहिलं की डोंबिवलीमध्ये 3 ते 4 मिनिटं आपल्याला एसी लोकलला थांबावं लागलं, अशा अडचणींमुळे आता याच्या मागची, कारण प्रत्येक फक्त आपल्या स्टेशनची माहिती मिळते, त्याच्या पुढच्या स्टेशनवरती किंवा त्याच्या मागच्या स्टेशनवरती ज्या अडचणी आहेत किंवा ज्या मागच्या स्टेशनवरती काही घटना आहेत, काही अडचणी निर्माण झालेल्या असू शकतात, या निर्णयाबद्दल आपल्याला जाणीव होत नाही। यामुळे आपल्याला एक पूर्ण पर्स्पेक्टिव्ह त्याचं मिळणं अवघड होतं। बरं, मूळचा प्रश्न बाजूला राहिलाय की जर नॉन एसी लोकलला जर स्वयंचलित दरवाजे केले तर त्यात कितपत
त्यामध्ये ते योग्य असेल या संदर्भातला प्रश्न तर बाजूलाच राहिला. आपल्या सोबत मुख्य PRO होते मध्य रेल्वेचे स्वप्नील लीला. धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल.